अमेरिकेत मिसुरी, इलिनॉयसह सुमारे 6 पश्चिमेकडील राज्य चक्रीवादळाच्या विळख्यात आहेत। या राज्यांमध्ये आतापर्यंत 26 वादळं आली। आतापर्यंत 34 जणांना आपला जीव गमवावा लागला। मिसुरीमध्ये सर्वाधिक 12 मृत्यू झालेले आहेत। 10 कोटी अमेरिकन लोकसंख्येवर याचा परिणाम झालाय। 2 लाख घरांमध्ये वीज सुद्धा गेली आहे। कॅन्ससमध्ये धुळीच्या वादळामुळे महामार्गावर सुमारे 50 वाहनं एकमेकांवर आदळली आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला। तर मिसिसिपीमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय आणि यामध्ये 3 जण सध्या बेपत्ता दिसतायत। पाकिस्तानमध्ये बसचा भीषण अपघात घडलेला आहे। या भीषण अपघातात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रस्त्यावर बर्फ असल्यामुळे गाडी घसरत दरीमध्ये जाऊन कोसळली। ही बस पाकिस्तानच्या कहूटावरून रावळदिंडीला जात होती। मात्र अपघातावेळी बस चालकानं दरीत बस कोसळताना उडी मारून आपला जीव वाचवलाय। युरोपीय देश उत्तर मॅसेडोनियामधील एका नाईट क्लबमध्ये आग लागलेली होती। या आगीमध्ये किमान 50 जणांचा मृत्यू झालाय तर 100हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। कोकाणी शहरात आयोजित एका हिपहॉप संगीत मैफिलीदरम्यान हा अपघात घडला आणि या कार्यक्रमाला जवळपास 1,500 लोक उपस्थित होती। दरम्यान कार्यक्रमामध्ये कुणीतरी क्लबमध्ये फटाके फोडले, त्याचमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते। आग लागल्यानंतर गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीत काही लोक चिरडली गेली। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। आधी बलूच लिबरेशन आर्मीनं ट्रेन हायजॅक केली, आता सैन्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 7 सैनिक मारले गेल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं। तर या हल्ल्यात 90 जवान शहीद झाल्याचा दावा BLAनं केलेला आहे। एका पाठोपाठ एक सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचंही मोठं आर्थिक नुकसान होत असून चीनला सुद्धा याचा मोठा फटका बसतोय। त्यामुळे चीनचं सुद्धा गुंतवणूक थांबवलेली आहे। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक केल्यानंतर आता तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं देखील पाकिस्तानमध्ये हल्ल्याची धमकी दिली। पाकिस्तानी सैन्य देशासाठी कर्करोग आहे, त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही ऑपरेशन अल खंदक सुरू करू असा इशारा TTPनं दिलेला आहे आणि या ऑपरेशनद्वारे पाकिस्तानी लष्कर सुरक्षा संस्था आणि त्यांच्या सहयोगींवर हल्ले केले जातील। लष्करी तळ, सुरक्षा दल आणि सरकारी संस्थांना लक्ष्य केलं जाईल असंही TTPनं स्पष्ट केलं। म्यानमारच्या लष्करानं सशस्त्र बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या गावावर हवाई हल्ला केलाय आणि या हल्ल्यात 27 नागरिकांचा मृत्यू झाला तर हल्ल्यामध्ये 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। मंडाले शहराच्या उत्तरेस 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगू शहरातील लेटपान या गावावर हा हल्ला झालाय अशी माहिती मंडाले पीपल्स डिफेन्स फोर्सच्या प्रवक्त्यांनी दिली आहे। मंडाले हे म्यानमारमधील दुसरं सर्वात मोठं शहर। म्यानमार 2021 पासून पुन्हा लष्करशाहीच्या ताब्यात गेलाय, त्यामुळे कशाही समर्थक लोकांचे गट लष्करशाहीशी लढतायत। पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल आता मारला गेला। पंजाब जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली। अबू कताल हा 26 एकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या जवळचा होता। गेल्या वर्षी 9 जून रोजी जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यातही या कतालचा सहभाग होता। यामध्ये 10 जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता। त्यांना जम्मू काश्मीरमध्ये अनेक हल्ल्यांचा कट सुद्धा रचलेला होता। इस्रायलच्या सैन्यानं गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात 9 पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे। शस्त्रसंधी लागू झाल्यापासून लष्करानं गाझामध्ये सातत्यानं हल्ले केलेत। दहशतवादी स्फोटक टाकून, ड्रोन उडवून आणि इस्रायली सैनिक तैनात असलेल्या ठिकाणी जाऊन आपल्या सैन्याला धमकावत असल्याचा आरोप इस्रायलने केलाय। युद्धविराम लागू झाल्यापासून या हल्ल्यांमध्ये 150हून अधिक जण ठार झाल्याचा दावा हमासने केलाय। इस्रायलनं लष्करी कारवाया करून वारंवार कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप देखील त्यांनी केला। इस्रायलच्या तेल अविवमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर निदर्शनं केल्याचं बघायला मिळालं। गाझामध्ये ओलीस असलेल्या उर्वरित बंधकांची तात्काळ सुटका करावी अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे आणि याच दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। हातात फलक घेऊन आंदोलकांनी रस्त्यावर निदर्शने केली आणि याच दरम्यान पूर्ण रस्ता आंदोलकांनी भरलेला होता आणि यावर हमासनं स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। इस्रायलनं शस्त्रबंदी कराराची अंमलबजावणी केली तरच एक अमेरिकन, इस्रायली आणि अन्य 4 बंधकांचे मृतदेह सोडले जातील असं हमासनं स्पष्ट केलेलं आहे।
दहशतवादाचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि रशिया आता एकत्र येत आहेत. भारतात लवकरच या विषयावर व्यापक रणनीती ठरवली जाईल. 19 ते 20 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये एशियन देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे, जिथे दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा सुद्धा केली जाईल. या बैठकीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं झपाट्यानं बदलत असलेल्या दहशतवादाच्या स्वरूपावर विचार करून त्याविरोधात ठोस रणनीती आखली जाणार आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होईल. भारत प्रथमच काउंटर टेररिझम एक्सपर्ट वर्किंग ग्रुपचे सह अध्यक्षत्व भूषवणार आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन, किमान 18 देशांचे परराष्ट्र मंत्री, अनेक जागतिक कंपन्यांचे उच्च अधिकारी आणि परराष्ट्र धोरण तज्ज्ञ पुढील आठवड्यात वार्षिक रायसिना संवादासाठी एकत्र येणार आहेत. भूराजनीती आणि भू अर्थशास्त्र या विषयावरील ही भारतातील प्रमुख परिषद आहे. 17 ते 19 मार्च या दरम्यान होणाऱ्या या परिषदेच्या 10व्या आवृत्तीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्सन यांच्या हस्ते होईल. पहिल्यांदाच तैवानच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यासह एक शिष्टमंडळ परिषदेमध्ये उपस्थित राहण्याची अपेक्षा दिसते. अमेरिकेच्या लष्करानं येमेनमधील हुती बंडखोरांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 21 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हुती बंडखोरांविरुद्ध ही अमेरिकेची पहिलीच मोठी कारवाई आहे. आणि हुती दहशतवाद्यांनो, तुमचा वेळ आता संपलाय, अशी पोस्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिका तुमच्यावर आकाशातून असा विनाश करेल जो तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल, असंही ट्रम्प यांनी म्हटलं. लाल समुद्रामध्ये अमेरिकन जहाजांवर हुतीने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. अमेरिकन सैन्यानं शनिवारी रात्री येमेनच्या हुती बंडखोरांवर मोठा हवाई हल्ला केला. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी त्यांच्या अणुप्रकल्पावर तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव इराण समर्थित गटाविरुद्धच्या मोठ्या मोहिमेची सुरुवात होती, तर काही दिवस हल्ले सुरूच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान हुती बंडखोर हा इराण समर्थित गट आहे, त्यामुळे या दहशतवादी गटाला पाठिंबा देणं थांबावं असा इशारा ट्रम्प यांनी आता इराणला दिलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं पाकिस्तानसह जगातील 43 देशातील नागरिकांना अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार केलाय. 3 स्तरांवर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये रेड, ऑरेंज आणि येलो लिस्टचा समावेश असेल. 11 देशांचा रेड लिस्टमध्ये समावेश करण्यात आलाय. या देशातील नागरिकांवर अमेरिकेतील प्रवेशास पूर्णतः बंदी घालण्यात येणार आहे. आणि ऑरेंज लिस्टमध्ये नागरिकांना मर्यादित, तर येलो लिस्टमधील नागरिकांना सुधारित 60 दिवसांसाठी प्रवेशाची परवानगी देण्याचा प्रस्ताव दिसतोय. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील न्यायालयानं स्टारबक्सला मोठा झटका दिला. स्टारबक्सला निष्काळजीपणाचा मोठा हा फटका बसलाय. स्टारबक्सला एका डिलिव्हरी ड्रायव्हरला 435 कोटी रुपये भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. या निर्णयानं ग्राहक आणि मोठ्या कंपन्यांसाठी सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिलाय. स्टारबक्सच्या प्रवक्ते जॅकी अँडरसन यांनी या निर्णयाला विरोध सुद्धा दर्शवला. आम्ही गार्सियाच्या झालेल्या दुखापतीबद्दल सहानुभूती व्यक्त करतो, पण आम्ही न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याला आम्ही सहमत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. बांगलादेशमध्ये 8 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे बहिणीच्या सासऱ्यांकडून या मुलीवर हा अत्याचार झालेला आहे. आणि या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली. ही घटना उजेडामध्ये येताच बांगलादेशमध्ये देशस्तरीय आंदोलन उभं राहिलं. आईच्या तक्रारीवरून बहिणीच्या 18 वर्षीय नवऱ्याला, त्यांच्या पालकांना आणि भावाला अटकही झाली आहे. मात्र या मुलीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचं घर सुद्धा जाळून टाकलं. तेलंगणातील श्रीशैलम डाव्या किनारी कालव्याच्या बोगद्यात 22 फेब्रुवारीपासून 7 जण अडकली आहेत. या 7 जणांचा शोध घेण्याच्या मोहिमेला आता वेग आलाय. कामगारांच्या शोधासाठी रोबोटॉन ऑल्यूम पॉवर मशीनचा वापर केला जातोय. यासोबतच 30 HP क्षमतेचा लिक्विड रिंग व्हॅक्यूम पंप आणि व्हॅक्यूम टँक मशीन यांसारख्या उपकरणांचा सुद्धा वापर करण्यात येतोय. तर माती काढण्यासाठी हायड्रोलिक शक्तीवर चालणाऱ्या रोबोटचाही वापर केला जातोय. या 7 जणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
रविवारी देशाच्या वेगवेगळ्या भागात तापमानाचे वेगवेगळे परिणाम दिसून आले। ओडिसाच्या बौद्धमध्ये तापमान 42.5 अंशांपर्यंत पोहोचलेलं होतं, त्यामुळे हे देशातील सर्वाधिक तापमान होतं। उष्णतेमुळे ओडिसामध्ये रेड अलर्ट सध्या जारी करण्यात आलाय। त्यासोबत 14 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा सुद्धा इशारा देण्यात आलाय। दिल्लीतील तापमान 33 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं, तर शुक्रवारी ते 36.2 अंशांवर पोहोचलं होतं। दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस सुरू दिसतोय। देशातील 60 शहरांमध्ये एकूण विक्री झालेल्या घरांच्या संख्येत 23% वाढ झाली। मात्र घर विक्रीची संख्या वाढलेली असताना रिक्त घरांच्या संख्येत वर्षागणिक भर पडते। या रिक्त घरांपैकी 80% घरं मोठ्या शहरांमध्ये आहेत, तर छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं। कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ इंडिया मार्फत देशभरातील विकासकांची 6वी न्यू इंडिया समिट ही परिषद नाशिक येथे अलीकडेच पार पडली। या परिषदेत ही माहिती मिळाली। भारतात उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या तुलनेमध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गरिबांची संख्या अधिक दिसते। बिहारमधील 41% लोकसंख्या गरीब होती, जी 2023-24 मध्ये 4.4% आलेली आहे आणि याच कालावधीमध्ये महाराष्ट्रातील गरिबी 20% 5.9% आली आहे। 12 वर्षांपूर्वी फक्त बिहारमध्येच नाही तर उत्तर प्रदेशातही गरिबी महाराष्ट्राच्या दुप्पट होती, जी आता केवळ 3.5% राहिली आहे। यूपी आणि बिहारनं गरिबी कमी करण्यास देशात सर्वोत्तम कामगिरी केली आणि रंगराजन समितीच्या गरिबी सूत्रांच्या आधारे हे मूल्यांकन केलं गेलं। कर्नाटकमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना आरक्षण देण्यात येत आहे। कर्नाटक मंत्रिमंडळानं मुस्लिम कंत्राटदारांना निविदांमध्ये 4% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी सार्वजनिक खरेदीमध्ये पारदर्शकता कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता सुद्धा मिळालेली आहे। कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा केली। हा निर्णय असंविधानिक असून तो मागे घ्यावा अशी मागणी आता भाजपा करत आहे। राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना जगातील एका सुप्रसिद्ध विद्यापीठानं त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे। बिहारच्या राजकारणातील 2 प्रमुख पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात त्यावरून कलगी तुरा रंगल्याचं बघायला मिळतंय। सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भाजपची सत्ता आहे। लालू प्रसाद यादव हे माजी रेल्वे मंत्री आहेत। त्यांना हार्वर्ड विद्यापीठानं व्याख्यानासाठी निमंत्रित केलेलं आहे। लालू यांनी भारतीय रेल्वेची स्थिती कशी बदलली याविषयी ते व्याख्यान असेल। राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। त्यांनी होळी साजरी करताना आपल्या अंगरक्षकाला धमकी देत नृत्य करण्यास भाग पडलं। त्यांचा हा डान्स हट्ट पोलीस कॉन्स्टेबलला भोवला असून त्याचं निलंबन झालंय। दरम्यान हेल्मेटशिवाय स्कूटर चालवल्याबद्दल तेज प्रताप यादव यांना दंड सुद्धा ठोठावला जाणार आहे, असं पाटणा पोलिसांनी स्पष्ट केलंय। राहुल गांधी यांच्या परदेशी दौऱ्यावरून भाजपाकडून गंभीर आरोप सध्या केले जात आहेत। भाजप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम आणि इतर देशांच्या दौऱ्यांवरून टीका सुद्धा केली गेली आहे। राहुल गांधी यांनी नवीन वर्ष व्हिएतनाममध्ये, होळी सुद्धा व्हिएतनाममध्ये साजरी केली। राहुल गांधींनी 22 दिवसांचा वेळ व्हिएतनाममध्ये घालवला, असं वक्तव्य भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। तर राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे भाजप नेते अमित मालवीय यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं म्हटलेलं आहे। स्वतः पत्रकार असल्याचा दावा करत लोकप्रतिनिधींबाबत आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तींना आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सक्त ताकीद दिली आहे। अशा व्यक्तींचे कपडे उतरवून त्यांची धिंड काढली जाईल, त्यानंतर त्यांची धुलाई सुद्धा केली जाईल, असा इशारा रेवंत रेड्डी यांनी दिलाय। काही दिवसांपूर्वीच खरं तर रेड्डी यांच्या कुटुंबियांबाबत अपमानास्पद माहिती प्रसारित केल्याप्रकरणी 2 महिला पत्रकारांना अटक झालेली होती। याचा दाखला देताना विधानसभेमध्ये रेवंत रेड्डी यांची जीभ घसरली आणि त्यांनीही धमकी दिलेली आहे। आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे। मुलांची शाळेत खराब कामगिरी होती म्हणून एका बापानं 6 आणि 7 वर्षाच्या दोनही मुलांची बादलीत बुडवून हत्या केली।
व्ही चंद्रकिशोर असं या निर्दयी बापाचं नाव. किशोरला मुलांच्या अभ्यासाची खूप काळजी होती. जर मुलांनी अभ्यासात चांगली कामगिरी केली नाही तर त्यांना नंतरच्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल अशी भीती खरं तर त्याला होती. आणि या चिंतेनं तो इतका व्याकुळ झाला की त्याने प्रथम आपल्या मुलांना मारलं आणि नंतर स्वतःचं आयुष्य सुद्धा संपवून टाकलं. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील एका रुग्णालयात एसी स्फोटामुळे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. लेबर रूमच्या गायनोकोलॉजी आयसीयू मध्ये ही आग लागल्याची घटना घडली. एसी मध्ये शॉर्ट सर्किट झालं, त्यामुळे हा स्फोट घडलेला आहे आणि या स्फोटानंतर काही वेळातच आग पसरली. आयसीयू आणि आसपासच्या वॉर्डमध्ये एकूण 22 रुग्ण दाखल होते तर इतर 150 रुग्ण हॉस्पिटलमध्ये होते. या आगीनंतर रुग्णालयामध्ये धुरानं भरलेलं होतं, त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या पसरल्याचं बघायला मिळतंय. मात्र कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलंय. Thank you.